जर तुम्ही आज पहिल्यांदा विचार करत असाल की मला क्रोशे शिकायचं आहे, आज पहिल्यांदा तुम्हाला हा माझा व्हिडिओ डोळ्यासमोर येत आहे किंवा सजेशनमध्ये येत आहे, तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी हेल्पफुल ठरणार आहे. हॅलो एव्हरीवन, नमस्कार सगळ्यांना. मी डॉक्टर सुचिता, माझ्या द क्रोशेटिंग डेंटिस्ट या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. तर आजचा व्हिडिओ मी घेऊन आली आहे अतिशय महत्त्वाचा. म्हणजे मी गेल्या काही दिवसांपासून जे व्हिडिओज अपलोड करत आहे त्याच्या खाली कमेंट्समध्ये मला खूप साऱ्या रिक्वेस्ट येत आहेत. तर त्याच्यावरून मला समजलं की खूप असे लोक आहेत जे खूपच बिगिनर आहेत, म्हणजे त्यांना अजिबात क्रोशेमधलं नॉलेज नाही आहे. तर अशा लोकांसाठी हा आजचा व्हिडिओ मी घेऊन आली आहे. म्हणजे जर तुम्ही एकदम बिगिनर असाल, इवन जर तुम्ही आज पहिल्यांदा विचार करत असाल की मला क्रोशे शिकायचं आहे, आज पहिल्यांदा तुम्हाला हा माझा व्हिडिओ डोळ्यासमोर येत आहे किंवा सजेशनमध्ये येत आहे, तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी हेल्पफुल ठरणार आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्रोशेचे जे बेसिक्स आहेत, म्हणजे एकदमच बेसिक स्टिचेसपासून क्रोशे हुक कसा पकडायचा इथपासून ते थोड्याशा ॲडव्हान्स लेवलच्या दोन छोटे छोटे प्रोजेक्ट्स मी इथे आज तुम्हाला शिकवणार आहे. तर चला आपण व्हिडिओ स्टार्ट करू. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, सगळं ट्राय करा, सोबत माझ्या ट्राय करा. सगळ्या व्हिडिओ बघून तुम्ही नक्की शिकाल. या व्हिडिओच्या शेवटपर्यंत, म्हणजे या 1 तासाच्या शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच क्रोशे शिकलेले असाल असं मला खात्रीपूर्वक मी आज तुम्हाला सांगू शकते. तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. मी तुम्हाला एकदम बेसिक जस्ट टिप्स आहेत की यार्न कुठलं यूज करायचं आहे, हुक्स कुठल्या यूज करायचे आहेत, हे सगळं जे नॉलेज आहे ते मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, सगळ्यात आधी हे जे आहेत या आपण क्रोशे हुक्स असं म्हणतो. तर ह्या बऱ्याच वेगवेगळ्या मिलीमीटरच्या असतात, अगदीच बारीकपासून एकदम जाड ज्या असतात तिथपर्यंत ह्या हुक्स असतात. यांना क्रोशे हुक्स असं म्हणतात. तर हा एक सेटच येतो, पण तुम्ही जर बिगिनर आहात तर सेट घ्यायची तुम्हाला आवश्यकता नाही आहे. कारण हे एकदम जे छोटे नंबर्स आहेत, 2 मिलीमीटर वगैरे बारीक ज्या सुया आहेत त्या आपण बिगिनर म्हणून आपण यूज करू शकत नाही. तर तुम्ही काय करायचं आहे, 5 मिलीमीटर, 4 मिलीमीटर किंवा 4.5 मिलीमीटर या तिघांमधली एक हुक जरी तुम्ही आज बिगिनर म्हणून घेतली आणि त्याच्यासोबत तुम्ही क्रोशे बिंदास्त सुरू करू शकता. अजिबात हे सगळंच आत्ताच खर्च करायची आवश्यकता नाही आहे. ह्या ज्या बिगिनर फ्रेंडली हुक्स आपण यांना म्हणू शकतो, तुम्ही ह्यातले 5 mm, 4 mm, 4.5 mm कुठलीही एक यूज करू शकता. तर दुसरी वस्तू आपल्याला काय लागणार आहे, आपल्याला एक सीझर लागणार आहे आणि एक आपली अशी टेपेस्ट्री नीडल असते, ज्याला हे समोरचं टोक नसते. जसं आपल्या नॉर्मल सुईमध्ये हे टोक असते, हे टोचणारं, तर इथे हे टोक नसतं. तर हे झालं आपलं हुक्स आणि ह्या बाकी बेसिक गोष्टी. आता आपण वळणार आहोत यार्न्सकडे. तर बघा, ॲज अ बिगिनर जर तुम्ही शॉपमध्ये गेलात की आज मला क्रोशे शिकायचं आहे, आता उद्यापासून किंवा आजपासून मी क्रोशे शिकणार आहे, तर तुम्हाला शॉपमध्ये गेल्यावर किंवा ऑनलाईन जरी तुम्ही खरेदी करत असाल तर एन नंबर ऑफ यार्न्स तुम्हाला दिसतील. म्हणजे हे जे लोकर आहे किंवा यार्न म्हणतो आपण, थ्रेड म्हणतो, वेगवेगळं आपण याला म्हणू शकतो, पण मोस्टली आपण याला यार्न म्हणू. तर हे यार्नचे तुम्हाला असंख्य प्रकार बाजारामध्ये, मार्केटमध्ये, शॉपमध्ये, ऑनलाईन शॉपिंग करतानाही पाहायला भेटतील. पण ॲज अ बिगिनर तुम्ही काय खरेदी करायचे ते बघा. आता जर तुम्ही बिगिनर आहात, तुम्ही आज फर्स्ट टाईमच क्रोशे शिकत आहात, तर बघा, हा धागा आहे, हा अतिशय बारीक तुम्हाला ओळखू येईल. याचं नाव आहे वर्धमान कडल्स. हा आपला बेबीजचेसाठी जे आपण बनवतो वस्तू, आपल्या स्वेटर्स म्हणा, मफलर्स म्हणा किंवा शॉल्स म्हणा, त्यांचे ब्लँकेट्स म्हणा, त्याच्यासाठी आपण हे यूज करतो. पण याचा हे धागा बघा, हा किती बारीक आहे इथे. तर जर तुम्ही बिगिनर आहात तर तुम्ही हे यूज नाही करायचं आहे, कारण बारीक धाग्यासोबत तुम्ही सुरुवातीलाच वर्क नाही करू शकत. नेक्स्ट बघा, हा व्हाईट रोजचा माझ्याकडे एक मी इंस्टाग्रामवरून शॉप केलेला आहे. हा कॉटन धागा आहे बघा, हा तुम्हाला ओळखूच येईल की हा कॉटनमध्ये, हा 100% मर्सिडाईज कॉटन यार्न आहे. तर हा आपण वेगवेगळ्या प्रोजेक्टसाठी, जसे आपले समर प्रोजेक्ट्स असतात, टॉप्स असतात किंवा बाळासाठी आपण फ्रॉक पण बनवू शकतो किंवा मल्टिपल आपण गोष्टी बनवू शकतो, तर तिथे आपला कॉटन धागा यूज होतो. पण हा पण धागा अतिशय बारीक आहे आणि मेन म्हणजे कॉटन याच्यासाठी तुम्ही यूज करायचं नाही आहे बिगिनर असाल तर, की जर तुम्ही बनवत आहात आणि मग तुमचं चुकत आहे तर आपल्याला सारखं ते उकलावं लागतं आहे आणि कॉटनमध्ये ही गोष्ट थोडीशी अवघड जाते. तर कॉटनही आपल्याला नवीन असताना घ्यायचं नाही आहे. नेक्स्ट बघा, हा वर्धमान कंपनीचा ब्लिंग यार्न आहे. तर याचं कलर आणि टेक्स्चर बघा तुम्ही, हा मल्टी कलरमध्ये आहे आणि थोडा डार्क शेडमध्ये आहे. तर असा पण धागा आपल्याला यूज करायचा नाही आहे. नेक्स्ट बघा, हा माझ्याकडे गंगाचा ऑलिव्हिया आहे. हा ब्लॅक यार्न आहे किंवा हा ब्राऊन यार्न आहे. तर हे असे डार्क कलर्स पण आपल्याला ॲज अ बिगिनर खरेदी करायचे नाही आहेत. तर
आणि बघा अजून एक हा प्रकार आपल्याला बाजारात खूप पाहायला भेटतो. तर हा पण तुम्ही बिगिनर आहात, तुम्ही आजच शिकत आहात, नव्याने शिकत आहात, तर हा असा पण धागा एक तुम्ही खरेदी करायचा नाही आहे. कारण हा थोडा हाता आपल्या ताण देतो बनवताना आणि हा शायनी असल्यामुळे हे जे धागे आहेत याचे तर हे तुम्हाला थोडं डिस्टर्ब करू शकता बनवताना. तर हा पण असा दिसणारा धागा एक तुम्ही घ्यायचा नाही आहे. हा मोस्टली सगळ्या दुकानांमध्ये अवेलेबल असतो, पण ह्या अशा दिसणारा धागा तुम्ही घ्यायचा नाही. आपल्याला घ्यायचं काय आहे, आपल्याला घ्यायचं आहे थोडासा असा जाड धागा. ठीक आहे. तर आता इथे मी तुम्हाला वर्धमान मॅग्नस नावाचा हा एक आपल्याकडे यांचा माझा बॉल आहे. हा 100% ॲक्रेलिक आहे. इथे इथे मेन्शन आहे बघा, 100% हा ॲक्रेलिक आहे. तर तुम्हाला बिगिनर असताना लाईट शेड, ओके, फर्स्ट म्हणजे लाईट शेड घ्यायचं आहे, दुसरं म्हणजे जाड धागा घ्यायचा आहे, आणि तिसरं म्हणजे जो 100% ॲक्रेलिक असेल किंवा थोडा ब्लेंड असेल तरी चालेल, पण 100% कॉटन तुम्ही मुळीच घ्यायचा नाही आहे. मोस्टली तुम्ही 100% ॲक्रेलिक जो धागा असेल तोच वापरा आणि लाईट शेडमध्ये आणि असा जाड धागा वापरायचा आहे. तर बघा आता इथे ठरलं आपलं की आपल्याला 100% ॲक्रेलिक असा काहीतरी एक धागा यूज करायचा आहे. नंतर आता बघायचं की याच्यासोबत आपण कोणत्या हुकनी काम करायचं आहे. तर आपण याच्यासोबत 4.5 mm किंवा 5 mm पण आपण याच्यासोबत यूज करू शकतो. तर जर तुम्ही आज पहिल्यांदा क्रोशे शिकण्यासाठी शॉपिंग करणार असाल, बाजारात जाऊन काही सामान खरेदी करणार असाल, तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. तुम्हाला लाईट कलरमध्ये 100% ॲक्रेलिक आणि जाड धागा आणायचा आहे आणि फक्त एक 4.5 mm ची किंवा 5 mm ची किंवा 4 mm ची एक हुक आणायची आहे. बस या दोनच गोष्टी. आणि सीझर जी आहे ही तर आपल्या घरी असतेच, आणि जी टपेस्ट्री नीडल आहे ही पण तुम्ही आज खरेदी करू शकता. तर आत्ता आपण क्रोशे शिकण्यासाठी एकदम सज्ज झालेलो आहोत, रेडी झालेलो आहोत. तर आता आपण पुढच्या ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या शिकूयात. तर बघा आता यान कोणतं घ्यायचं आहे आणि हुक कोणती यूज करायची हे दोन्ही आपलं ठरलं आहे. आता आपण जे फर्स्ट स्टेप आहे क्रोशेची ती शिकणार आहोत. तर सुरुवात बघा आपण इथून करणार आहोत की पोझिशन कशी असली पाहिजे, म्हणजे आपला यान कसा पकडायचं आहे आणि आपली हुक कशी पकडायची आहे. तर हे सगळ्यात बेसिक आहे, म्हणजे याच्यापेक्षा बेसिक काहीच नसू शकतं. तर बघा सगळ्यात आधी काय करायचं आहे, हा माझा लेफ्ट हँड आहे, हा माझा राईट हँड आहे. तर आपण जे आपलं हुकचं हे यानचं जे शेवटचं टोक आहे ते आपल्या राईट साईडकडे असं जाईल. नंतर जवळपास एवढी आपल्या यांची लेंथ सोडायची आहे, एवढी. आणि त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे बघा, हा माझा लेफ्ट हँड आहे, इथे मी असा हात ठेवला, हा धागा असा पकडून मी फक्त माझ्या फर्स्ट फिंगरभोवती असा फिरवायचा आहे. ओके, फर्स्ट फिंगरभोवती हा धागा मी असा फिरवला आणि जी माझी मिडल फिंगर आहे आणि माझा थंब आहे तिथे मी असा हा धागा पकडायचा आहे, हा जो सोडलेला धागा आहे. ही झाली आपली पोझिशन. ठीक आहे. आता काय करायचं आहे बघा, पुढे हे आपण असं पकडायचं आहे, लेफ्ट हँडमध्येच धागा राहील आणि राईट हँडमध्ये आपली हुक राहील. तर पुढे बघा आपण काय करायचं. आता आपण ही पोझिशन आपण शिकलो, एक्झॅक्ट असंच तुम्हाला करायचं आहे. परत बघा काय करायचं आहे, धागा असा आपला खाली ठेवला. ठीक आहे, आपण असं धाग्यावर हात ठेवूयात आणि हा धागा लपेटून असा काढून आपला मिडल फिंगर आणि थंबनी असा पकडून घ्यायचा आहे. एकदम इझी आहे. नंतर बघा काय करायचं आहे. आता आपण याच्या पुढची स्टेप म्हणजे स्लिप नॉट शिकायची आहे. तर बघा स्लिप नॉटसाठी आपण काय करणार आहोत, हा जो धागा आहे आपला, हा शेवट आहे, हा धाग्याचा शेवट आहे. इथे आपण पकडून फक्त असा एक गोल बनवायचा आहे. हे आपण नॉर्मल कुठलीही गाठ जेव्हा बनवतो धाग्याची तेव्हा असं करतो ना, तेच आपण इथे करायचं आहे. असं आपण इथे एक सर्कल बनवला. ओके, आता आपली ही जी हुक आहे ही आपण अशी पकडली. हुकचं हे जे टोक आहे हे वरती राहील आणि हे जे ब्लंट एंड आहे हे आपलं असं खाली राहील. तर अशी हुकची पोझिशन असते. आता हुक आपण काय करायची आहे, आपल्या राईट हँडमध्ये पकडून या सर्कलमधून अशी इन्सर्ट करायची आहे. ठीक आहे, ही झाली पोझिशन. ओव्हरऑल पोझिशन आपली अशी राहील. इथपर्यंत आपण आलो आहे. आता काय करायचं आहे बघा, हुकचं हे जे टोक आहे हे माझ्याकडे फेसिंग आहे किंवा तुमच्याकडे असेल, आणि आपण काय करायचं आहे, हुक अशी आपली फिरवायची आहे. बघा कशी फिरवायची, हुक इकडे आपल्या डाव्या हाताकडे जाऊ द्यायची. परत बघा हुक इथे पकडून, आणि हे जे सर्कल बनवलं आहे इथे आपण या दोन बोटांच्या मध्ये पकडलेलंच आहे. तर हुक अशी फिरवून या धाग्याच्या मागून काढायची आहे. तर धागा आपोआप आता याला
एक वेढा आपण घालून घेतला आहे, बरोबर आहे. तर धागा याच्यामध्ये अडकला आहे बघा. तर असं आपली हुक खाली सरकवली आणि इथून आपण ह्या सर्कलमधून काढून घेतली. बघा काय केलं आपण, तुमच्या लक्षात आलं. परत बघा, ह्या सर्कलमधून अशी हुक आपण इन्सर्ट करायची आहे आणि डाव्या हाताकडे अशी फिरवून इथून हा धागा अडकवून असा खाली काढायचा आहे. असा जेव्हा धागा काढू आपण, हीच पोझिशन बघा काय करायचं आहे. बघा इथे एक फिंगर लावायचं आहे आपलं राईट हँडचं आणि ही जी आपण हे असं पकडलं होतं हे सोडून द्यायची आहे आणि हा जो शेवटचा धागा आहे याला असं आपण ओढून फिट्ट करायचं आहे. तर ही झाली आपली स्लिप नॉट. आता तुमच्या लक्षात आलंच असेल आपण काय केलं बघा, फक्त असं फिरवून याच्यामधून आपण असं काढलं म्हणजे ही झाली आपली पहिली स्लिप नॉट. तर स्लिप नॉट म्हणजे एकदम बेसिक गोष्ट आहे, ही तुम्हाला आलीच पाहिजे आणि इथून पुढे आपलं जे मेन क्रोशे वर्क आहे ते सुरू होणार आहे. तर आता आपण स्लिप नॉट शिकलो. पुढे बघा काय करायचं आहे. याच्या पुढची स्टेप म्हणजे आपण चेन कशी बनवायची. तर चेन कशी बनवायची बघा, स्लिप नॉटसाठी जसं आपण हुक पकडलेली आहे, आता याच्या पुढचे कोणतेही स्टिचेस जेव्हा येतील तर आपली ही हुकची पोझिशन आणि ही बोटांची पोझिशन, यानची पोझिशन अशीच राहणार आहे. याच्यामध्ये काही चेंजेस नाही. तर ही बेसिक गोष्ट आहे. आता आपण ही शिकलो आहे. तर आता बघा आपण स्लिप नॉट शिकलो. याच्यानंतर आपण पुढे शिकणार आहोत चेन कशी बनवायची. तर स्लिप नॉटसाठी जसं आपण हुक अशी आपल्या डाव्या हाताकडे फिरवली होती, धाग्याच्या मागून काढली होती, तर तसंच करायचं आहे आणि ह्या हुकचं जे हे वरचं एंड आहे याच्यामध्ये हा धागा पकडून असा आपण काढला म्हणजे आपली ही चेन तयार झाली. बघा ही चेनसारखं काहीतरी दिसत आहे, तर हीच आपली चेन झाली. बघा परत बघा, हुकचं टोक आपल्याकडे फेसिंग आहे, हुक आपण अशी फिरवायची, धाग्याच्या मागून काढायची, धागा असा अडकवायचा आणि हा जो राऊंड आहे खालचा त्याच्यामधून अशी काढायची. तर ही आपली एक एक चेन बनत आहे. बघा पुढे परत मी शिकवत आहे बघा, हुकचं फेस आपल्याकडे राहील, धाग्याची आणि हुकची पोझिशन अशी आहे. हुक अशी फिरवायची डाव्या हाताकडे, धागा लपेटून अशी काढायची. तर ही आपली इथे चेन स्टिच या आपण म्हणतो हा बनत आहे. बघा अशी सुंदर चेन बनेल. आता मी प्रॅक्टिस करून आहे, मी भरपूर वर्षांपासून क्रोशे करते त्याच्यामुळे माझी ही एवढी फिनिशिंग येत आहे. तुमची थोडेसे लूज येईल किंवा थोडंसं सैल येईल किंवा थोडीशी घट्ट पण होऊ शकते. तर हे आपल्याला प्रॅक्टिसनी अजून छान जमेल. तर आता आपण बेसिक गोष्ट शिकलो आहे, अशी फिरवायची आहे, धागा असा पकडून काढायचा आहे. परत हुक अशी आपण फिरवायची आहे, धागा पकडून असा काढायचा आहे. परत बघा अशी फिरवायची आणि धागा पकडून असा काढायचा. तर बघा इथपर्यंत आता आपण हे शिकलो आहे. तर बघा आता तुमचं काय होऊ शकतं की शिकताना तुमचं हे चुकू शकतं. तर चुकल्यावर काय करायचं आहे, हुक अशी इथून काढून ठेवून द्यायची आणि हे जे आहे हे वर्क असं आपण एकदा ओढलं म्हणजे हे पूर्ण अनडू होऊन जाते, म्हणजे हे पूर्ण आपण उकललं. आता परत आपण याची सुरुवात अशी करू शकतो. परत बघा हुक अशी पकडली, यान असं पकडलं, मिडल फिंगर आणि थंबमध्ये इथे आपण असं सर्कल बनवलं, सर्कल ह्या दोन बोटांच्या मध्ये पकडलं, इथून हुक अशी इन्सर्ट केली, इथून यानमध्ये फिरवून अशी काढली म्हणजे आपली स्लिप नॉट तयार आहे. स्लिप नॉटच्या पुढे चेन. आता आपण चेनची प्रॅक्टिस करायची आहे. चेन 1, चेन 2, चेन 3, चेन 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. बघा खाली अशी ही बनत आहे चेन. 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. तर आता मी इथे या 20 चेन इथे बनवल्यात. बघा अशा सुंदर चेन बनतात. तर चेन म्हणजे ह्या आपल्या सगळ्या वर्कच्या बेस आहे. तर चेन आपल्याला आलीच पाहिजे. स्लिप नॉट नंतर आता आपण ही चेन शिकलो आहे. आता तुम्ही चेनची प्रॅक्टिस करायची आहे, तर तुम्हाला पण अशी प्रॅक्टिस केल्याने छान चेन जमेल. तर एक दिवस आपण काय करायचं आहे, खूप वेळासाठी प्रॅक्टिस करायची आहे, फक्त चेन बनवायची आहे. जे पुढचं वर्क मी शिकवत आहे ते तुम्ही असं स्टेप बाय स्टेप एकाच दिवसामध्ये तुम्हाला नाही येणार आहे. तर हळूहळू तुम्हाला शिकायचं आहे. व्हिडिओ बघत बघत तुम्हाला शिकायचं आहे. मी खूप हळू सांगत आहे, स्टेप बाय स्टेप सांगत आहे. तर थोडं लक्ष देऊन बघा आणि परत बघा
अशी हुक फिरवून आपण फक्त याच्यातून काढली म्हणजे आपली ही सुंदर अशी चेन इथे रेडी होते. तर आता आपण हे जे चेन वर्क आहे तो धागा मी इथे कट करून घेते आणि आता आपण पुढचा स्टिच इथे शिकणार आहोत. आणि इथून आपण ही हुक अशी काढून टाकली म्हणजे इथे एक गाठ बनून जाते. तर आता ही आपली चेन इथे रेडी झाली आहे. आता नेक्स्ट आपण शिकत आहोत सिंगल क्रोशे स्टिच. परत हे बेसिक जे आपण शिकलो होतो, यान असं ठेवायचं आहे, असं पकडायचं आहे, गोल फिरवून इथे 2 बोटांच्या मध्ये पकडायचं आहे आणि असा इथे सर्कल बनवायचा आहे, स्लिप नॉट बनवायची आहे आणि त्याच्यानंतर चेन्स आपण बनवत आहोत. तर हे सगळं बेसिक आलं. ही स्टेप आपण ज्या शिकलो आहेत आतापर्यंतच्या त्याच इथे आपण कंटिन्यू करायचे आहेत. बघा 4 चेन झाल्या, 5 6 7 8 9 10. आता समजा मी ह्या 10 चेन बनवल्यात. आता याचा पुढचा स्टिच आपण शिकतोय चेन बनवल्यात, चेनपर्यंत आपण आता शिकलोय. आता चेनच्या पुढे काय करायचं बघा. सगळ्यात आधी काय करायचं आहे बघा, परत हुकची पोझिशन, दोऱ्याची पोझिशन, बोटाची पोझिशन सेम आहे. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट काय करायचं आहे, आता ही आपली चेन आहे बघा. ही चेन दिसते तुम्हाला, या वरती 1 1 2 3 असं हे सर्कल्स दिसत आहेत, हाफ सर्कल्स, आणि खालच्या बाजूने तसेच 1 2 3 हे हाफ सर्कल्स दिसत आहेत. तर आपण करायचं काय बघा, सिंगल क्रोशे स्टिच आपण इथे शिकत आहोत. तर आपण काय करायचं आहे, आपली जी हुक आहे ती या धाग्यामध्ये इन्सर्ट करायची. हा जो वरचा हाफ सर्कल दिसतोय बघा, हा 1 नंतर हा 2 असे हे जे दिसत आहेत ते ह्या वरच्यामध्ये आपण इथे अशी इन्सर्ट करायची आहे. ठीक आहे. फक्त इन्सर्ट केली आणि परत धाग्याच्या मागून जाऊ द्यायची आपली हुक, आणि धागा जसा आपण चेनसाठी काढला होता लपेटून तसाच इथून काढायचा आहे. तर आता आपले जी हुक आहे त्याच्यावर हे 2 लूप्स दिसत आहेत धाग्याचे. तर परत एकदा तीच प्रोसिजर करायची जशी आपण चेनसाठी बनवलं होतं. अशी हुक गोल फिरवून घ्यायची, धाग्याच्या मागून जाऊ द्यायची आणि धागा लपेटून ह्या दोघांमधून ॲट ए टाईम काढून घ्यायची. तर हा आपला पहिला सिंगल क्रोशे स्टिच इथे रेडी झाला. बघा काय केलं आपण, आपली ही हुकची पोझिशन, बोटाची पोझिशन, धाग्याची पोझिशन अशीच आहे. नंतर हे जे वर्क आहे आपलं, हे आपल्या मिडल फिंगर आणि थंब फिंगरमध्ये इथे असं आपण पकडू म्हणजे आपल्याला दिसेल आपण काय करतो. याच्याचसाठी आपण लाईट शेडचा धागा यूज करायचा हे मी तुम्हाला सांगितलं होतं. म्हणजे आपण काय करत आहोत, कुठे हुक इन्सर्ट करायची हे आपल्याला दिसलं पाहिजे, समजलं पाहिजे. ठीक आहे. तर बघा आता आपण काय करत आहोत, परत एकदा मी सिंगल क्रोशे स्टिच तुम्हाला सांगत आहे. हुक कुठे इन्सर्ट करायची बघा, हा जो वरचा हाफ सर्कल असतो इथे आपण अशी हुक इन्सर्ट करायची. ठीक आहे. असा हुक आपल्या धाग्याच्या मागून जाऊ द्यायची आणि ह्या हुकचं जे हे एंड आहे याच्यामध्ये धागा असा पकडला गेला की याच्यातून आपण असा काढून घ्यायचा. आता हे 2 यान लूप आपल्या हुकवर आहेत. परत एकदा यान ओव्हर करायचं म्हणजे धाग्याच्या मागून आपला हुक पाठवायचा आणि ह्या धाग्यामध्ये, या हुकमध्ये असा हा धागा लपेटून दोघांमधून एकदा काढून घ्यायचा. आता हा आपला दुसरा सिंगल क्रोशे स्टिच इथे रेडी झाला आहे. परत बघा आपण काय करत आहे, इथे आपण हुक इन्सर्ट करायची वरच्या चेनमध्ये, धाग्याच्या मागून जाऊ द्यायची आणि धागा लपेटून अशी काढून घ्यायची. आता 2 हुकचे जे 2 जे यानचे लूप्स आहेत ते आपल्या हुकवर दिसत आहेत. वन्स अगेन आपण अशी हुक फिरवून यान ओव्हर करून हा यान पकडून दोघांमधून एकदा काढून घ्यायचं आहे म्हणजे आपला हा तिसरा सिंगल क्रोशे स्टिच इथे कंप्लीट झाला. परत बघा 1 2 3 4 आणि 5 ह्या स्टेप्स झाल्या. बघा 5 स्टेपमध्ये आपण सिंगल क्रोशे स्टिच कसं करायचं आहे. 1 म्हणजे इन्सर्ट करा, 2 म्हणजे फिरवून घ्या, 3 मध्ये ही काढून घ्या अशी, आपण 3 झालं आहे. 5 मध्ये परत फिरवून घ्या, 4 साठी आपण परत फिरवून घ्या आणि 5 मध्ये अशी काढून घ्या. 1 2 3 4 आणि 5. 1 2 3 4 आणि 5. तर इथे आपण हा सिंगल क्रोशे स्टिच आपला असा शिकत आहोत. तर ही झाली आपली सिंगल क्रोशे स्टिचची एक रो. तर हे शेवटपर्यंत आपण असे इथे सिंगल क्रोशे स्टिचेस बनवून घेतले.
तर बघा सिंगल क्रोशे स्टिच आपले असे दिसतात. आता ही बघा, ही आपली चेन होती. त्याच्यानंतर आपण ही सिंगल क्रोशे कसे बनवायचे हे इथे शिकलो आहे. तर तुम्ही आधी चेनची प्रॅक्टिस करायची आहे. नंतर चेन एकदा छान जमायला लागली की त्याच चेनच्या वरती आपण अशी सिंगल क्रोशेची प्रॅक्टिस करायची आहे. तर आता इथे पण एक शेवटी गाठ पाडून घेऊ. गाठ पाडायची म्हणजे काय करायचं, चेन बनवायची आणि आपला जो यान आहे तो इथून असा कट करून टाकायचा एक्स्ट्रा. म्हणजे आपले हे इथे सिंगल क्रोशेचा हा आपला सॅम्पल इथे रेडी झाला आहे. आता हे 2 गोष्टी आपण शिकलो आहे, चेन कशी बनवायची, सिंगल क्रोशे स्टिच कसं बनवायचं. आता याच्या नेक्स्ट आपण स्टिच शिकणार आहोत. तर आता नेक्स्ट स्टिच शिकण्यासाठी पण परत बघा, हुक आपल्या राईट हँडमध्ये, धागा असा पकडून गोल फिरवून 2 बोटांच्या मध्ये असा पकडून घ्यायचा आहे. इथे असं सर्कल बनवायचं आहे. सर्कल आपल्या मिडल फिंगर आणि थंबमध्ये पकडून घ्यायचं आहे. हुक अशी खालून इन्सर्ट करायची. जे बेसिक आपण आत्तापर्यंत शिकलो आहे तेच आपण रिपीट करत आहोत बघा. चेन अशी फिरवून इथून काढून घ्यायची. हा हात सोडून द्यायचा, हे 2 बोटं आपले सोडून द्यायचे आणि असं खेचून घ्यायचं. तर ही आपली स्लिप नॉट इथे रेडी झाली आहे. परत आता आपण इथे चेनपासूनच सुरुवात करायची. मी सांगितलं की ह्या बेसिक गोष्टी आहेत, ह्या आल्यात तरच आपण पुढचं शिकू शकू. तर आपले स्लिप नॉट झाल्यावर आपण इथे चेन्स बनवून घेत आहे बघा. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. बरं, 15 चेनमध्ये आपण पुढचा स्टिच शिकणार आहोत. तर ह्या चेन 15 आपण इथे बनवल्या. आता नेक्स्ट स्टिच शिकण्यासाठी बघा काय करायचं आहे, आपण आता शिकणार आहोत हाफ डबल क्रोशे स्टिच. तर काय करायचं आहे बघा, यान आपली हुक, यान आणि बोटाचे पोझिशन ही अशी राहील. हुक अशी फिरवून घ्यायची आहे बघा. परत बघा, हुक अशी डाव्या हाताकडे फिरवून धाग्याच्या मागे जाऊ द्यायची आहे. हे असं आपलं दिसलं पाहिजे पहिली स्टेप. नंतर आपली जी चेनचा हा हाफ भाग आहे वरचा, जिथे आपण सिंगल क्रोशे शिकलो तिथेच आपण ही हुक अशी इन्सर्ट करायची आहे. ठीक आहे. इन्सर्ट केली हुक की परत धाग्याच्या मागे पाठवायची आहे आणि धागा लपेटून अशी हुक बाहेर काढायची आहे. तर आता आपले हे एकूण 1 2 आणि 3 जे लूप्स आहेत ते यानवर आले, आपल्या हुकवर आलेत. परत एकदा हुक अशी फिरवून घ्यायची आणि हा धागा आपल्या ह्या तिन्ही लूप्समधून एकदाच काढायचा. म्हणजे हा आपला झाला हाफ डबल क्रोशे स्टिच. परत बघा आपण काय करायचं आहे, फर्स्ट स्टेप यान ओव्हर, म्हणजे धागा असा हुक अशी फिरवून घ्यायची. हा झाला आपला फर्स्ट स्टेप. नंतर इथे आपण हुक इन्सर्ट करायचं शिकलोच होतो. इथे अशी हुक इन्सर्ट करायची. या हुकमध्ये आपला हा धागा असा पकडून इथून काढून घ्यायचा आहे. तर आता आपले 1 2 3 जे लूप्स आहेत ते आपल्या हुकवर आहेत. परत यान ओव्हर करायचं आणि इथून आपण अशी हुकमधून काढून घ्यायची. ठीक आहे. तर हा झाला आपला दुसरा हाफ डबल क्रोशे स्टिच. परत बघा, स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3 4 आणि 5. 1 2 3 4 आणि 5. 5 स्टेपमध्ये तुम्ही हा हाफ डबल क्रोशे स्टिच शिकू शकता. 1 2 3 4 आणि 5. 1 धागा फिरवून 2 मध्ये इन्सर्ट करायचं आहे. 3 मध्ये धागा पकडून काढायचा आहे. 4 मध्ये परत गोल फिरवून 5 मध्ये धागा काढून घ्यायचा आहे. 1 2 3 4 5. 1 2 3 4 आणि 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 5. तर हे आपण हाफ डबल क्रोशे बघा आपले असे दिसत आहेत.
परत बघा 1 2 3 4 आणि 5. तर या आपल्या व्हिडिओमध्ये आपण आत्ता हाफ डबल क्रोशे स्टिच शिकत आहोत. आपला स्लिप नॉट शिकून झालं आहे, चेन्स आपल्या शिकून झाल्यात, आपण सिंगल क्रोशे शिकलो आहे आणि आता आपण हा हाफ डबल क्रोशे स्टिच इथे शिकलो आहे किंवा शिकतो आहे. तर बघा हा शेवटचा हाफ डबल क्रोशे स्टिच इथे पूर्ण झाला. तर हे हाफ डबल क्रोशे स्टिच आपला असा काहीसा दिसेल. चेन 1 करायची आणि आपला धागा इथे मी कट करत आहे. तुम्ही कट करायचं नाही आहे, तुम्ही एकाच याच्यावर परत परत प्रॅक्टिस करू शकता. आणि हा इथून काढून टाकला म्हणजे आपलं हे सॅम्पल इथे हाफ डबल क्रोशेसाठी तयार झालं आहे. तर बघा आपली चेन अशी दिसत आहे, आपला सिंगल क्रोशे स्टिच असा आणि हाफ डबल क्रोशे स्टिच आपला असा काहीसा दिसत आहे. आता नेक्स्ट स्टिच आपण शिकत आहोत डबल क्रोशे स्टिच. डबल क्रोशे स्टिचसाठी परत बेसिकपासूनच सुरुवात करायचं आहे. यान असं आपल्या पोझिशनमध्ये पकडायचं आहे, 2 बोटांच्या मध्ये पकडायचं आहे. इथे एक गोल बनवून घ्यायचं आहे, या गोलमध्ये आपली हुक इन्सर्ट करून घ्यायची आहे. अशी आपली स्लिप नॉट बनवायचं आहे. नंतर चेन्स बनवायचे आहेत. तर चेन 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15. 15 चेन्समध्ये आता आपण डबल क्रोशे स्टिच कसं बनवायचं ते शिकणार आहोत. बघा पहिली स्टेप बघा, यान ओव्हर करायचं आहे जसं आपण हाफ डबल क्रोशेसाठी केलेलंच आहे. तर आता इथे आपण हा स्टिच सोडून द्यायचा आहे. हा जो चेन दिसत आपला हा सोडून द्यायचा आहे आणि जो पुढचा चेन स्टिच आहे ह्या वरच्या हाफमध्ये असा इन्सर्ट करायचं आहे. जसं आपण आत्तापर्यंत शिकलोच आहोत तसंच इन्सर्ट करायचं आहे. परत तसंच आपण पकडून इथून असं काढून घ्यायचं आहे यान. परत हे 1 2 3 जसे हाफ डबल क्रोशेसाठी होते तसेच आपले 3 लूप्स हुकवर असणार आहेत. पण इथे चेंज काय आहे बघा, आपण परत आपली पोझिशन आहे 1. तर आत्ता आपण काय करायचं आहे, फक्त हे जे पहिले 2 लूप्स आहेत 1 आणि 2 या दोघांमधूनच अशी आपली हुक इथे काढायची आहे. तर आता परत 2 लूप्स राहिलेत, परत 1 आणि 2. बघा असं फिरवून आपण धागा लपेटून घेतला आहे, इथे इन्सर्ट केली आहे हुक, धागा असा लपेटून काढायचा आहे. नंतर धागा लपेटून पहिल्या दोघांमधून एकदा काढायचा, परत धागा लपेटून दुसऱ्या दोघांमधून काढायचा. तर इथे आपलं हे 2 डबल क्रोशे स्टिचेस इथे रेडी झाले. परत बघा डबल क्रोशे स्टिच कसं बनवत आहे. हुक आपली अशी फिरवून घ्यायची, आपल्या वरच्या चेनमध्ये हुक अशी इन्सर्ट करायची आहे, धागा लपेटून बाहेर काढायची आहे. हे आतापर्यंत आपण शिकलो आहोत. पुढे काय करायचं आहे, यान फिरवून पहिल्या दोघांमधून, यान फिरवून दुसऱ्या दोघांमधून असं काढून घ्यायचं आहे. तर हे आपला 1 2 3 डबल क्रोशे स्टिचेस इथे रेडी. इथे बघा आपले 3 डबल क्रोशे स्टिचेस आपण आत्तापर्यंत बनवलेत. परत बघा हुक अशी फिरवून घ्यायची आहे, ही स्टेप सगळीकडे सेम आहे. नंतर हुक इन्सर्ट करायची आहे, हे पण सगळीकडे सेम आहे. सिंगल क्रोशेमध्ये हीच स्टेप आहे, हाफ डबल क्रोशेमध्ये हीच आहे आणि आता डबल क्रोशेमध्ये पण हीच आहे. परत बघा इथपर्यंतही सेमच आहे. आत्ता फक्त इथे पुढे थोडंसं चेंज आहे. आपण काय करायचं आहे, एकदा हुक फिरवून पहिल्या दोघांमधून काढायची आहे, दुसऱ्यांदा हुक फिरवून दुसऱ्या दोघांमधून काढायची आहे. तर इथे असा आपला हा डबल क्रोशे स्टिच रेडी झाला. परत बघा 1 2 3 4 5 पहिल्या दोघांमधून, 6 आणि दुसऱ्या दोघांमधून 1. स्टेप बाय स्टेप बघा नंबर वाईज. 2 म्हणजे इन्सर्ट करायची आहे, 3 म्हणजे काढून घ्यायची आहे, 4 मध्ये एकदा फिरवून घ्यायची आहे, 5 मध्ये पहिल्या दोघांमधून, 6 परत फिरवून घ्यायची आहे, 7 म्हणजे दुसऱ्या दोघांमधून, 1 2 मध्ये इन्सर्ट, 3 मध्ये यान काढून घ्यायचं आहे, 4 मध्ये फिरवून घ्यायची आहे, 5 मध्ये पहिल्या दोघांमधून, 6 मध्ये परत फिरवून
7मध्ये दुसऱ्या दोघांमधून. तर हे असे सुंदर आपले स्टिचेस इथे बनत आहेत. तर आता मी थोडं यूज टू आहे या गोष्टीसाठी, किंवा मी बऱ्याच वर्षांपासून क्रोशे शिकलेली आहे किंवा प्रॅक्टिस करत आहे, तर त्याच्यामुळे माझे एवढे नीट अँड क्लीन हे स्टिचेस दिसत आहेत. तुमचे थोडे बिगिनर असल्यामुळे थोडे वेडेवाकडे दिसू शकतात, पण हरकत नाही आहे. तरीही तुम्हाला प्रॅक्टिस करत राहायची. प्रॅक्टिसनीच हे आपल्याला छान जमणार आहे. तर आता आपण बऱ्यापैकी इथपर्यंत पोहोचलो आहे. तर आपल्याला बऱ्यापैकी आता नॉलेज येत आहे. हळूहळू आपण शिकत आहोत. तर शिकणं सोडायचं नाही आहे, घाबरायचं नाही आहे, बिलकुल घाबरायचं नाही आहे. थोडंसं दिसताना कठीण दिसतं आहे, पण एकदा का आपला हात बसला की आपण हे डोळे मिटूनही करू शकतो. अगदीच मी डोळे मिटूनही हे सगळं वर्क करत असते बऱ्याच वेळा. तर तुम्ही पण करू शकता. फक्त थोडं प्रॅक्टिस करा, छान शिका, मनापासून शिका, थोडं मन लावून व्हिडिओ बघा आणि सोबत करून पाहिलं तर फारच छान. तर बघा, असे हे आपले इथे डबल क्रोशे स्टिचेसची एक लाईन आपण बनवली आहे. तर खूप इझी आहे. क्रोशे म्हणजे अतिशय किचकट असं नाही आहे. जर तुम्हाला खरं शिकण्याची इच्छा असेल आणि मनापासून तुम्ही शिकत असाल, बघत असाल, तर तुम्ही थोड्या प्रयत्नामध्ये क्रोशे करायला नक्कीच शिकू शकता आणि एकदम प्रो लेवलचं क्रोशे पण तुम्ही करू शकता. तर बघा, इथे आपली ही एक लाईन तयार झाली आहे. परत मी इथे हा धागा इथे कट करून घेत आहे, कारण मी इथे सॅम्पल्स तुमच्यासाठी बनवून दाखवत आहे. तर तुम्ही हाच धागा इथे हुक काढून टाकायची आणि उकलून घ्यायचं आणि तिथेच परत प्रॅक्टिस करत राहायची. तर ही आपली आता डबल क्रोशे स्टिच इथे आपण शिकलो आहे. त्याच्या आधी आपण हा हाफ डबल क्रोशे शिकलो आहे. त्याच्या आधी आपण हा सिंगल क्रोशे स्टिच शिकलो आहे आणि सगळ्यात आधी आपण चेन स्टिचपासून सुरुवात केलेली आहे. तर आत्तापर्यंत आपण हे 5 गोष्टी शिकलो आहे. स्लिप स्टिच, नंतर चेन शिकलो आहे, सिंगल क्रोशे, हाफ डबल क्रोशे आणि आता आपण हा डबल क्रोशे स्टिच इथे शिकलो आहे. स्टिच आहे आपला ट्रिपल क्रोशे स्टिच. आता आपण हाफ डबल केला, डबल केला, आता आपण ट्रिपल क्रोशे करणार आहोत. तर परत सुरुवात तीच आहे. यान तसंच पकडायचं आहे, बेसिक तेच आहे. स्लिप नॉटच बनवून घ्यायची आहे. त्याच्यानंतर चेन्स बनवायच्या आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. तर बघा, चेन हा बेस आहे. तर चेन तुम्हाला आलीच पाहिजे. चेनची खूप प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुम्हाला पण छान चेन्स जमतील, कारण प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला चेन बनवणं आवश्यकच आहे. याच्या पुढच्या वरच्या ज्या डिझाईन्स आहेत त्या आपण चेंज करू शकतो, पण आपल्याला चेन बनवता आलीच पाहिजे. तर आता बघा, चेन बनवणं कसं आहे, चेन बनवल्यावर आपण ट्रिपल क्रोशे कसं बनवायचं आहे. परत बघा, हुक, धागा आणि बोटाची पोझिशन सेमच आहे. ही नेहमीच सेम असते. म्हणजे क्रोशे तुम्ही कितीही ॲडव्हान्स लेवलचं कराल तरी पण ह्या गोष्टी आपल्या सेमच आहेत. तर इथे थोडं वर्क करायचं आहे, आपल्याला थोडं लक्ष देऊन हे शिकून घ्यायचं आहे. नंतर ह्या 2 बोटांनी आपलं हे वर्क इथे पकडून ठेवायचं आहे. हुक आता आपण एकदा अशी फिरवून घेतली. आता आपण ट्रिपल क्रोशे स्टिच करत आहोत, म्हणून आपण काय करायचं, 2दा हुक अशी फिरवून घ्यायची. बघा काय केलं आपण. हुक आता आपण आत्तापर्यंत फक्त एकदा अशी फिरवून घेत होतो, पण आता आपण ट्रिपल क्रोशे स्टिच, म्हणजे हा थोडा वेगळा स्टिच आहे, हा थोडा लांब स्टिच आहे. त्याच्यासाठी आपण काय करतो, 1 आणि 2 2दा अशी फिरवून घ्यायची धागा लपेटून. तर आता आपल्या धाग्यावर ऑलरेडी 1 2 आणि 3 लूप्स दिसत आहेत. आता आपण काय करायचं, नेहमी आपण ह्या वरच्या जे लूप्स आहेत त्याच्यामध्ये वर्क करत आहोत. तर आपण इथे अशी हे सगळं असंच ठेवायचं आणि याच्यासहित आपण ह्या चेनमध्ये आपली हुक इन्सर्ट करायची. आता याच्या पुढचं जे आहे ते सेमच आहे. बघा, हे आपण शिकलो आहे. धागा लपेटून अशी चेन, ही हुक अशी काढून घ्यायची. आता आपला जो हुक आहे त्याच्यावर बघा 1 2 3 आणि 4 आपले धागे दिसत आहेत. आता इथून पुढचं पण आपण शिकलेलो आहोत. बघा, आपण हे शिकलेलो आहोत. असं हुक अशी फिरवून घ्यायची, धागा लपेटून पहिल्या दोघांमधून काढून घ्यायची. आता आपल्याकडे परत 1 2 आणि 3 धागे जे आहेत ते आपल्या हुकवर आहेत. परत एकदा फिरवून घ्यायचं आणि दुसऱ्या दोघांमधून काढायची आणि परत एकदा फिरवून तिसऱ्या दोघांमधून काढायची. तर हा आपला झाला ट्रिपल क्रोशे स्टिच. म्हणजे आपण 3दा आपण इथे वर्क केलं, त्याच्यामुळे हा झाला ट्रिपल क्रोशे स्टिच. परत बघा आपण काय केलं आहे,
एकदा धागा फिरवला, एकदा हुक फिरवला, दुसऱ्यांदा हुक फिरवला, 2 वेळेस आपण एकूण हुक फिरवायचं आहे. नंतर इथे इन्सर्ट करायचं. हे आपण सिंगल क्रोशेपासून सेमच करत आलो आहेत. असं हुक फिरवून धागा लपेटून इथून काढून घ्यायचं आहे. आता आपल्याकडे 1 2 3 4 4 धागे जे आहेत ते आपल्या हुकवर दिसत आहेत. एकदा हुक फिरवून पहिल्या दोघांमधून धागा काढायचा, दुसऱ्यांदा हुक फिरवून दुसऱ्या दोघांमधून काढायचा आणि तिसऱ्यांदा फिरवून तिसऱ्या दोघांमधून असा धागा काढला. म्हणजे आपला हा तिसरा ट्रिपल क्रोशे स्टिच इथे रेडी झाला आहे. बघा 1 2 2 वेळेस धागा फिरवून घेतला. इथे इन्सर्ट करायचं आहे. एकदा धागा काढून घ्यायचा आहे. एकदा हुक फिरवून पहिल्या दोघांमधून धागा काढायचा, दुसऱ्यांदा फिरवून दुसऱ्या दोघांमधून काढायचा, तिसऱ्यांदा फिरवून तिसऱ्या दोघांमधून काढायचा. तर असे हे आपले ट्रिपल क्रोशे स्टिचेस इथे रेडी होत आहे. बघा आता जर आपण नंबर वाईज शिकलो स्टेप बाय स्टेप तर बघा 1 2 3 मध्ये इन्सर्ट, 4 मध्ये इथून काढायचं, 5 6 7 8 9 आणि 10 10 स्टेप्समध्ये आपला ट्रिपल क्रोशे स्टिच इथे रेडी होत आहे. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 1 2 दोनदा धागा लपेटून घ्यायचा आहे. चेनमध्ये हुक इन्सर्ट करायची आहे. हुकमध्ये धागा पकडून चेनमधून असा काढून घ्यायचा आहे. 5 6 7 8 9 आणि 10. तर असं आपण हा ट्रिपल क्रोशे स्टिच इथे ऑलमोस्ट शिकलो आहे. तर तुम्ही काय करायचं आहे, माझ्यासोबत व्हिडिओ पॉज करत करत बनवायचा आहे. माझ्या हाताच्या मुवमेंट्स लक्षात ठेवा. ज्या बेसिक गोष्टी आपण शिकलो आहे त्या बेसिक तशाच राहणार आहेत, त्याच्यामध्ये काहीही चेंजेस नाही आहेत. जर बेसिक आलं तर पुढचं आपण ॲडव्हान्स लेवलचं क्रोशे पण शिकू शकतो खूप इझिली. तर अजिबात हार मानायची नाही आहे, घाबरून जायचं आहे. दिसताना थोडं किचकट दिसतं आहे, पण एकदा का आपण याच्यामध्ये शिरलो की आपल्याला सगळं शिकायचंच आहे असा निर्धार करायचा आहे. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मला असं वाटते मी खूप तुम्हाला छान शिकवण्याचा प्रयत्न करत आहे. तर व्हिडिओ बघून बघून तुम्ही नक्कीच शिकू शकाल असा माझा विश्वास आहे. जर तुम्हाला थोडं पण हेल्पफुल वाटत असेल व्हिडिओ आत्तापर्यंतचा तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा. जर अजूनही काही जमत नसेल तर ते पण कमेंट्समध्ये सांगा, मी अजून थोडं एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करेल. पण माझ्या या यूट्यूबच्या माध्यमातून, या व्हिडिओ चॅनलच्या माझ्या माध्यमातून मी क्रोशे तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करत आहे. आजचा हा व्हिडिओ तर माझा असं वाटत आहे की खूप हेल्पफुल असणार आहे बऱ्याच लोकांसाठी, ज्यांनी आज पहिल्यांदाच विचार केला आहे, त्यांच्या डोक्यामध्ये आज पहिल्यांदाच विचार आला आहे की आपल्याला पण क्रोशे शिकायचं आहे. कारण क्रोशे हे नव्याने ट्रेंडिंगमध्ये आलं आहे. म्हणजे आधीच्या काळामध्ये क्रोशे करायचे बायका खूप, आपल्या आज्या वगैरे पण ते पण लोकांनी क्रोशे केलेला आहे. पण आता हा परत एक ट्रेंडिंग विषय म्हणून समोर येत आहे. तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ बघून ट्राय करू शकता. तर इथे आपली बघा ही ट्रिपल क्रोशेची लाईन एक आपण पूर्ण केली आहे. तर परत मी इथे एक गाठ पाडून घेईल आणि एक्स्ट्रा यार्न इथे कट करून आपलं हे सॅम्पल इथे मी रेडी केलं आहे. तर बघा इथे आपला हा ट्रिपल क्रोशे स्टिच असा दिसत आहे. तर आता बघा आपण आत्तापर्यंत जे शिकलो आहे त्याचं एक रिव्हिजन आपण करूयात. आपण सगळ्यात आधी स्लिप नॉट आणि त्याच्यानंतर चेन स्टिच शिकलो आहे. तर चेन स्टिच नंतर आपण सिंगल क्रोशे स्टिच शिकलो आहे, तो असा दिसत आहे बघा. तर आता दिसण्यामध्ये बघा हे स्टिचेस आपल्याला कसे ओळखायचे आहेत. तर सिंगल आपला असा दिसत आहे, हाफ डबल आपला थोडासा याच्यापेक्षा उंच दिसेल बघा, दोघांमध्ये फरक दिसत आहे. खालचा आपला सिंगल क्रोशे स्टिच आहे, त्याच्यापेक्षा थोडा उंच आपला हाफ डबल क्रोशे स्टिच दिसतो. त्याच्यानंतर आपला जो डबल क्रोशे स्टिच आहे तो अजून थोडा उंच दिसतो बघा कम्पॅरिझन केलं तर. आणि सगळ्यात उंच जो आहे तो आपला ट्रिपल क्रोशे स्टिच इथे दिसतो. तर हे असे आपले बेसिक जे स्टिचेस आहेत ते आपण आता इथे शिकलो आहे. तर ह्याच स्टिचेसचा यूज करून आपण पुढे नवीन नवीन प्रोजेक्ट बनवू शकतो किंवा आपण खूप काही बनवू शकतो. तर हे एकदम बेसिक गोष्टी आहेत. इथपर्यंतचे स्टिचेस जरी तुम्हाला आले तर तुम्ही बऱ्यापैकी क्रोशे शिकलात असं आपण नक्कीच म्हणू शकतो.
तर बघा आता आपण हे एवढे स्टिचेस आज शिकलो आहे. आता याच्या पुढचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण एक प्रोजेक्ट बनवण्याचं शिकत आहोत. तर बघा एक छोटूसा आणि क्यूटसा प्रोजेक्ट जे आत्तापर्यंत आपण स्टिचेस शिकलो त्याचंच यूज करून आपण एक प्रोजेक्ट बनवायचं आता शिकत आहोत. तर सगळ्यात आधी परत बेसिकपासून सुरुवात करायची आहे. स्लिप नॉट बनवायची आहे, हुक इन्सर्ट करायची आहे. स्लिप नॉट आपला रेडी झाला की चेन्स बनवायचे आहेत 1 2 3 आणि 4. इथे आपण 4 चेन बनवल्यात. 4 चेन बनवल्यावर बघा आपण काय करायचं आहे, आपण ह्या चेन अशा गोलमध्ये जॉईन करायचे. तर काय करायचं आहे, आपण जी आपली इथे फर्स्ट चेन आहे ही इथे हुक इन्सर्ट करायची बघा, आणि असा धागा लपेटून ह्याच्यामधून असा काढून घ्यायचा आहे आणि या पण चेनमधून काढून घ्यायचा आहे. तर आपला असा इथे हा एक सर्कल इथे रेडी झाला आहे बघा, असं छोटूसा सर्कल आहे. तर ह्या सर्कलमध्ये आता आपण वर्क करू, म्हणजे आपण एक छोटासा मिनी प्रोजेक्ट इथे रेडी करत आहोत. आता आपण जे स्टिचेस शिकलो तेच कसे यूज करायचे बघा. इथे बनवायची चेन 1 2 आणि 3. 3 चेन बनवल्या. आता आपण काय करायचं आहे, हा जो आपला इथे बघा, आता हा इथे आपला एक सर्कल बनला आहे बघा, हा सर्कल. तर ह्या सर्कलमध्ये आपल्याला वर्क करायचं आहे. तर काय करायचं आहे बघा, आपण आता आपली जी हुक आहे इथे आपल्याला, आता मी डायरेक्ट नावाने तुम्हाला स्टिचेस सांगते. आपण इथे ट्रिपल क्रोशे स्टिच बनवायचं आहे बघा. ट्रिपल क्रोशे कसं बनवतो, आपण 2 वेळेस यार्न ओव्हर करतो आणि या सर्कलमध्ये आपली हुक इन्सर्ट करतो. नंतर इथून आपण असे काढून घेतलं म्हणजे आपले हे 4 जे धागे आहेत ट्रिपल क्रोशेचे ते आपल्या हुकवर आलेत. यार्न ओव्हर करून पहिल्या दोघांमधून काढू, यार्न ओव्हर करून दुसऱ्या दोघांमधून काढू, यार्न ओव्हर करून तिसऱ्या दोघांमधून काढू, बरोबर. तर इथे आपला हा पहिला ट्रिपल क्रोशे स्टिच रेडी झाला आहे. परत बघा, परत आपला दुसरा ट्रिपल क्रोशे स्टिच इथे बनवायचा आहे. यार्न ओव्हर करून पहिल्या दोघांमधून, यार्न ओव्हर करून दुसऱ्या दोघांमधून, यार्न ओव्हर करून तिसऱ्या दोघांमधून. आणि आता आपण बनवायचं चेन 3 1 2 3. 3 चेन बनवल्या. परत या सर्कलमध्ये काय करायचं, आपण असं जाऊन एक असा स्लिप स्टिच बनवायचा आहे. स्लिप स्टिच म्हणजे असं आपण जेव्हा इथून हा धागा काढला तर ह्या आपल्या चेनमधून पण हा धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. तर इथे आपण एक स्लिप स्टिच बनवला. परत बघा आता नेक्स्ट काय करायचं, चेन 1 2 3. 3 चेन बनवल्या. परत दोनदा आपला यार्न ओव्हर करून या सर्कलमध्ये हुक इन्सर्ट करायची आहे. सर्कलमधून असा धागा काढून घ्यायचा आहे. यार्न ओव्हर करून दोघांमधून, यार्न ओव्हर करून दोघांमधून आणि यार्न ओव्हर करून तिसऱ्या दोघांमधून. परत बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. तर इथे आपण परत 2 आपले ट्रिपल क्रोशे स्टिचेस बनवलेत. ओके. आता आपण काय करायचं आहे, चेन 3 1 2 3. 3 चेन बनवल्यात आणि आता आपण आपला जो सर्कल आहे त्याच्यामध्ये एक स्लिप स्टिच बनवायचं आहे. म्हणजे आपल्या ह्या 2 इथे पेटल्स रेडी झाल्या. आता तुमच्या लक्षात आलं असेल आपण काय बनवत आहोत. आपण बनवत आहोत एक फ्लावर, एक मिनी फ्लावर, एक मिनी प्रोजेक्ट जे आत्तापर्यंत आपण स्टिचेस शिकलो त्याचा यूज करून आपण छोटासा एक आपला पहिला प्रोजेक्ट म्हणता येईल. तुम्ही आज नव्याने क्रोशे शिकत आहात तर त्याच्यासाठी तुमचा पहिला प्रोजेक्ट तुम्ही आज हे फ्लावर बनवत आहात. परत आता आपण 2 पेटल्स बनवल्या. परत चेन 1 2 3. दोनदा यार्न ओव्हर करून ह्या आपला जो सर्कल आहे इथे आपण फ्लावर बनवायचं म्हणजे ट्रिपल क्रोशे स्टिच इथे बनवायचं आहे. ट्रिपल क्रोशे स्टिच असं आपण इथे बनवायचं आहे. पहिला झाला, दुसरा ट्रिपल क्रोशे स्टिच बनवायचा. तर आत्तापर्यंत जे आपण स्टिचेस शिकलो त्याचाच यूज करून आपण हे आपला एक पहिला प्रोजेक्ट ज्याचा आपण खूप प्राऊड फील करू तो आपण बनवत आहोत बघा. तर हे आपल्या 3 पेटल्स इथे रेडी झाल्या. आता 3 पेटल्स झाल्यावर काय करायचं, हा धागा थोडा आपला असा वाढवून घ्यायचा
आणि इथे जागा करायची म्हणजे काय करायचं, हे जे स्टिचेस आहेत आपल्या, ह्या ज्या पाकळ्या आहे ह्या थोड्या अशा जवळ अशा सरकवून घ्यायच्या, कारण इथे आपल्याला अजून 2 पेटल्स रेडी करायचे आहेत बघा. नंतर 1 2 3 चेन 3 बनवल्या. परत 2दा यार्न ओव्हर करून आपण इथे ट्रिपल क्रोशे स्टिच असा बनवायचा आहे. 2दा यार्न ओव्हर आणि ट्रिपल क्रोशे स्टिच बनवला. चेन 3 बनवायच्या आणि परत ह्या सर्कलमध्ये एक स्लिप स्टिच असा बनवायचा. म्हणजे आपल्या इथे एकूण 1 2 3 आणि 4 पेटल्स रेडी झाल्यात. तर परत बघा, चेन 1 2 3 2दा यार्न ओव्हर करायचं आहे. आपल्या सर्कलमध्ये हुक इन्सर्ट करायची आहे. पहिल्या दोघांमधून, दुसऱ्या दोघांमधून, तिसऱ्या दोघांमधून. हा झाला पहिला ट्रिपल क्रोशे. 2दा यार्न ओव्हर करून सर्कलमधून हुक काढायची आहे. पहिल्या दोघांमधून, दुसऱ्या दोघांमधून, तिसऱ्या दोघांमधून. तर इथे आपल्या ह्या 5 पेटल्स रेडी झाल्या. चेन 3 करायच्या, 1 2 3 चेन 3 करायच्या आणि या सर्कलमध्येच आपण आपला स्लिप स्टिच असा इथे बनवून घ्यायचा. स्लिप स्टिच बनवल्यावर काय करायचं बघा, कोणताही प्रोजेक्ट आपण काय करतो, चेन 1 बनवायची आणि आता इथे तुम्ही आपला यार्न जो आहे एक्स्ट्रा तो इथे असा कट करून घ्यायचा आणि असा धागा काढून घ्यायचा. तर इथे आपला हा फर्स्ट प्रोजेक्ट जो आहे तो फ्लावर बनवून इथे रेडी आहे. म्हणजे सगळे स्टिचेस जे आता आपण शिकलो त्याचा यूज करून तुम्ही तुमचं हे पहिलं क्रोशे फ्लावर आज इथे बनवायचं शिकत आहात बघा. अतिशय सोपं आहे. जर तुम्ही आधीचे जे स्टिचेस आहेत त्यांची प्रॅक्टिस करायची आहे तर तुम्ही हे खूप इझिली बनवू शकता. आता याचं फिनिशिंग करायचं आहे. फिनिशिंगसाठी काय करायचं बघा, हे जे आपले धागे आहेत तर ते आपण टेपेस्ट्री नीडल जी आपली सुरुवातीला बघितली आहे त्याच्या हेल्पनी आपण हे सगळे धागे हाईड करायचे. तर बघा, कोणत्याही प्रोजेक्टचं फिनिशिंग कसं करायचं, तर हे उरलेले धागे जे आहेत ते इथून लगेच कट करून टाकायचे नाहीत, ते अतिशय चुकीचं होईल. तर काय करायचं, थोडा धागा जास्त सोडायचा, नंतर कट करायचा. आपली जी टेपेस्ट्री नीडल असते त्याच्यामध्ये हा धागा आपण असा ओवून घ्यायचा आणि काय करायचं बघा, आता ही आपल्या फ्लावरची ही समोरची बाजू आहे आणि ही उलट बाजू आहे. हे ओळखूच येते आपल्याला, जेव्हा आपण वर्क करतो तेव्हा आपल्याला ओळखू येते. तर ही उलट बाजूकडे जायचं आणि उलट बाजूकडे आपण हे जे आपले बघा हे स्टिचेस असे दिसत आहेत पाठीमागून, याच्यामधून आपला हा धागा असा थोडासा इन्सर्ट असा करून घ्यायचा, ही हुक आपली नीडल. नंतर परत पुढच्या थोड्या धाग्यांमधून असं हे इन्सर्ट करून घ्यायचा आणि इथून काढून घ्यायचा आणि मग परत एका पेटलसाठी आपण हे असं रिपीट करायचं आणि त्याच्यानंतर आपण हा धागा इथून कट करायचा. आता इथून आपण एकदम जवळून कट केला तरी चालेल. तर बघा, इथे आपण असा हा धागा हाईड करायचा, तसंच आपण हा धागा पण हाईड करून घ्यायचा. तर बघा, हा मागचे दोन्ही पण जे धागे होते आपण ते हाईड केले आणि याचं फिनिशिंग इथे झालं आहे. आपलं हे जे पहिलं फ्लावर आहे, तुमचं आयुष्यातलं पहिलं फ्लावर, क्रोशे शिकल्यानंतरचं तुमचं पहिलं फ्लावर, हा तुमचा अतिशय प्राऊड मोमेंट असू शकतो, तुमचा प्राऊड प्रोजेक्ट असू शकतो. हे तुम्ही फ्लावर बनवून आत्ता रेडी केलं आहे. तर बघा, हे असं अतिशय सुंदर क्यूट असं छोटंसं फ्लावर तुम्ही आज बनवायचं शिकलेले आहात. आता ह्या फ्लावरचा आपण यूज काय करू शकतो, तर याला आपण डायरेक्ट इथे कीरिंग म्हणून तुम्ही आपलं थोडंसं शो ऑफ करू शकता क्रोशे शिकल्याचं. तर याची तुम्ही कीचेन म्हणून पण यूज करू शकता किंवा याच्या मागे एक क्लिप जर तुम्ही अटॅच केली किंवा हॉट ग्लूनी आपण जर इथे चिटकवली तर तुम्ही याचा एक पिन पण यूज करू शकता. तर हे तुमचं पहिलं फ्लावर आज बनवून इथे रेडी आहे. फ्लावरचा जो पॅटर्न आहे तो अतिशय इझी होता बघा. 4 चेन बनवल्या आपण सुरुवातीला, 4 चेन आपण सुरुवातीला, चौथी चेन जी आहे ती पहिल्या चेनमध्ये जॉईन केली, मग एक सर्कल रेडी झाला. त्याच्यानंतर आपण 3 चेन बनवल्या, 3 चेन, नंतर 2 ट्रिपल क्रोशे, परत 3 चेन आणि इथे स्लिप स्टिच, परत 3 चेन बनवल्या, 2 ट्रिपल क्रोशे बनवले, 3 चेन बनवल्या आणि इथे स्लिप स्टिच. तर अशाच आपल्या ह्या 1 2 3 4 5 पेटलचं हे अतिशय सुंदर आणि तुमचं पहिलं फ्लावर इथे बनून रेडी आहे. तर याची तुम्ही प्रॅक्टिस नक्की करू शकता. आता आपण नेक्स्ट जो प्रोजेक्ट आहे तो शिकूयात.
तर आता नेक्स्ट जो प्रोजेक्ट शिकत आहोत तो अतिशय तुमच्यासाठी यूजफुल असणार आहे आणि तुम्ही तो प्रचंड मिळवू शकता. तर आता तुम्हाला लक्षात आलंच असेल मी कशाबद्दल बोलत आहे. तर आपण बनवणार आहोत आपली पहिली क्रोशे स्क्रंची रबर बँड, जे आपण बनवणार आहोत. आपलं जे रबर बँड असतं साधंसं त्या आपण थोडं डेकोरेट करणार आहे, कारण आता आपण क्रोशे शिकलो आहे. आपल्याला ते दाखवावं लागेल आपल्या फ्रेंड्समध्ये, फॅमिलीजमध्ये, रिलेटिव्समध्ये आपल्याला ते दाखवायचं आहे. तर त्याच्यासाठी आपला हा दुसरा मिनी प्रोजेक्ट आपण शिकत आहोत. आपल्याला काय काय लागणार आहे बघा. एक रबर बँड घ्यायचं आहे, आपलं क्रोशे यान, नंतर आपली 4.5 मिलीमीटरची हुक किंवा तुम्ही जी पण आता यूज करत आहात ती, एक टेपेस्ट्री निडल आणि आपली सीझर. तर हा पण प्रोजेक्ट अतिशय सोपा आहे. आपण जे आत्तापर्यंत जे स्टिचेस शिकलो आहे तेच यूज करून आपण हा प्रोजेक्ट बनवायचा आहे. तर होईल तोपर्यंत रबर बँड आणि आपलं यान जर मिळत्या जुळत्या कलरचं असेल तर फारच छान, आणि नसेल तर मग आपल्याकडे जे पण रबर बँड आहे ते आपण यूज करू शकतो. तर सुरुवात काय करायची आहे बघा. आपलं रबर बँड असं पकडायचं आणि इथून आपला हा धागा इन्सर्ट करायचा. इथे एक साधी नॉट, जी आपली साधी गाठ असते तशी इथे पाडून घ्यायची. अजून सिक्युरिटी म्हणून अजून एक गाठ इथे पाडून घ्यायची. तर आता आपला धागा इथे खूप छान जोडला गेला आहे. आता आपण स्क्रंची बनवायला बघा सुरुवात करत आहोत. एकदम बेसिक स्क्रंची आपण इथे शिकत आहोत, कारण आज आपण आपला पहिलाच दिवस आहे क्रोशे शिकण्याचा. तर ॲडव्हान्स लेवलच्या ज्या क्रोशे स्क्रंचीज आहेत किंवा ॲडव्हान्स लेवलचे जे प्रोजेक्ट्स आहेत ते माझ्या चॅनलवर मी अपलोड केलेले आहेत. पण आपला हा क्रोशे शिकण्याचा आज पहिला एपिसोड आहे, पहिलाच प्रयत्न आहे, म्हणून आपण अतिशय बेसिक स्क्रंची इथे शिकत आहोत. ते बघा असा धागा आपला अटॅच झालेला आहे. काय करायचं आहे, हुक आपली अशी समोरून मागच्या बाजूला जाऊ द्यायची. आता हा धागा आपण इथे एकदा काढून घेतला की इथे आपण एक चेन बनवायची आहे बघा. ठीक आहे, चेन इथे बनवली तर आपलं हे रबर बँड जे आहे ते आपलं स्लिप नॉट म्हणून काम करत आहे बघा. तर आता आपण याच्यामध्ये सिंगल क्रोशे स्टिचेस बनवायचे आहेत. तर सिंगल क्रोशे स्टिचेस आता आपल्याला माहिती आहे कसं करतो आपण. रबर बँडमध्ये अशी हुक इन्सर्ट करायची आणि धागा असा काढायचा. एकदा यान ओव्हर करून दोन्ही धाग्यांमधून काढून घ्यायचं आहे बघा. 1 2 3 आणि 4. असंच हा धागा पूर्ण आपण सिंगल क्रोशे स्टिचेसनी हाईड करून टाकायचा आहे. सॉरी, आपला रबर बँड जो आहे तो असा हुक इन्सर्ट केली, धागा काढला, एकदा यान ओव्हर केलं आणि दोघांमधून काढलं. तर आता आपल्या सिंगल क्रोशेची जी प्रॅक्टिस आहे ती भरपूर झालेली आहे असं मी गृहीत पकडते. आणि आता तेच आपले सिंगल क्रोशे स्टिचेस जे आहे ते यूज करून आपण इथे आपला पहिला रबर बँड जो आहे तो इथे बनवत आहोत. तर बघा असंच आपण पूर्ण रबर बँड भोवती सिंगल क्रोशेचा एक जो फर्स्ट राऊंड आहे तो असा इथे पूर्ण करत जायचं आहे. अतिशय सोपं आहे. तुम्ही जे आत्तापर्यंतचे स्टिचेस आहेत त्यांची प्रॅक्टिस करायची. त्याच्यानंतर जे 2 मिनी प्रोजेक्ट्स मी पुढचे शिकवत आहे. आता एक आपण फ्लावर शिकलो आहे ऑलरेडी आणि दुसरं आपण ही स्क्रंची. ही तुमची खूप युजफुल आहे जर तुम्ही नवीन क्रोशे शिकलात तर. छान सगळ्या कलरचे आपले जे यान असतात आपल्याकडे आणि जे ड्रेसेस असतात त्याच्यावर मॅचिंग तुम्ही बनवायचं आणि लावून तुम्ही हे नक्कीच कोणासमोर गेले तर त्यांना तुम्ही दाखवू शकता की आता तुम्ही क्रोशे शिकलेले आहात आणि तुम्ही पण आता हे छान छान वस्तू, अशा क्यूट वस्तू आपल्या बनवणार आहात आणि लावून सगळ्यांना दाखवणार आहात. तर बघा इथे आपलं हे पूर्ण रबर बँड असं ह्या सिंगल क्रोशेने आपण कवर केलं आहे. ठीक आहे. तर आता हे काउंट वगैरे करत बसायचे नाही, कारण आपण बिगिनर आहोत आणि तसंही बिगिनर नसलात तरी पण हे काउंट करण्याची अशी काही फार आवश्यकता नाही आहे, कारण आपण कुठला पॅटर्न शिकत नाही आहोत. आपण एक बेसिक स्क्रंची आहे ती शिकत आहोत. तर याच्यासाठी काउंट वगैरे करण्याची आवश्यकता नाही आहे. तर बघा इथे आपण आता हा पहिला राऊंड आपला पूर्ण झाला आहे. आता आपण काय करायचं, ह्या ज्या चेन दिसत आहे बघा, ही चेन दिसत आहे, इथे आपली हुक इन्सर्ट करायची पहिल्या चेनमध्ये. ह्या जो आपला हा सिंगल क्रोशे स्टिच आहे त्याचा हा वरचा भाग आहे, हा चेनसारखा दिसत आहे. इथे आपण अशी हुक इन्सर्ट केली, आपला धागा असा लपेटून ह्याच्यामधून काढला, एकदा काढला आणि यातून पण काढला दोनदा. तर ही आपला हा पहिला राऊंड इथे क्लोज झाला. पहिला राऊंड झाल्यानंतर बघा नेक्स्ट राऊंडसाठी काय करायचं, चेन 1 चेन 2, 2 चेन बनवल्या. आता आपण डबल क्रोशे स्टिच शिकलेलो आहोत. काय करायचं, डबल क्रोशे स्टिच इथे बनवायचा आहे. कसा बनवायचा,
यान ओव्हर केलं, या जागेमध्ये आपला हे हुक जो आहे तो इन्सर्ट केला, धागा लपेटून असा काढला. आता हे 1 2 3 जसे डबल क्रोशेमध्ये स्टिचेस असतात ते आपले 3 लूप्स आपल्या हुकवर आहेत. यान ओव्हर करून पहिल्या दोघांमधून, यान ओव्हर करून दुसऱ्या दोघांमधून. तर हा आपला इथे डबल क्रोशे स्टिच इथे बनवला. परत बघा, यान ओव्हर करायचं, या नेक्स्ट बघा, आता हा नेक्स्ट इथे हुक इन्सर्ट करायची, असा धागा लपेटून काढायचा, एकदा लपेटून दोघांमधून काढायचं आहे, परत यान ओव्हर करून दुसऱ्या दोघांमधून काढायचं आहे. तर इथे आपण दुसरा जो राऊंड आहे तो आपला डबल क्रोशे स्टिचचा असणार आहे, कारण डबल क्रोशे स्टिच पण आपण आता शिकलेलो आहोत. परत बघा, यान ओव्हर करून सेम जागेमध्ये हुक इन्सर्ट केली, धागा लपेटून काढला, एकदा यान ओव्हर करून पहिल्या दोघांमधून, दुसऱ्यांदा यान ओव्हर करून दुसऱ्या दोघांमधून. तर असे प्रत्येक जो आता हा चेनवरची दिसत आहे, तर ह्या प्रत्येक चेनमध्ये आपण 2 2 डबल क्रोशे स्टिचेस असे इथे बनवायचे आहेत. तर आहे खूप सोपं आहे. आत्तापर्यंतचं आपल्याला सगळं समजलं आहे, कारण आपण डबल क्रोशे स्टिचची पण प्रॅक्टिस बऱ्यापैकी केलेली आहे असं मी गृहीत पकडते. आधी तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे, फक्त स्टिचेसची प्रॅक्टिस करायची आहे. त्याच्यानंतर तुम्ही हे जे मिनी प्रोजेक्ट्स आहेत हे अतिशय आरामात बनवू शकता. काही फार वेळ लागत नाही ह्या गोष्टींसाठी. बघा, 1 आणि 2 प्रत्येक सिंगल क्रोशे स्टिचच्या वरती आपल्याला 2 डबल क्रोशे स्टिचेस असे बनवायचे आहेत. बघा, 1 आणि 2. परत तर बघा, इथे मी शेवटचा जो आपला सिंगल क्रोशे स्टिच होता त्याच्यामध्ये हे 2 डबल क्रोशे इथे बनवून रेडी केले. आता आपण काय करायचं, कोणत्याही राऊंडचा एंड कसा करायचा, तर ही जी चेन आपला हा फर्स्ट डबल क्रोशे स्टिच होता, हा इथे आपण ही आपली हुक इन्सर्ट करायची, हा धागा असा याच्यामधून काढून घ्यायचा आणि हाच धागा परत आपल्या या स्टिचमधून काढून घ्यायचा, म्हणजे आपला हा राऊंड इथे क्लोज होतो. नंतर आपण एक चेन करायची आहे आणि आपला एक्स्ट्रा यान इथे असा कट करून घ्यायचा आहे. हा धागा असा इथून ओढून घेतला म्हणजे इथे एक गाठ बसते, एक नॉट बसते, म्हणजे आपला हे धागा सिक्युअर होतो. तर इथे आपली ही अशी एक बेसिक स्क्रंची इथे अशी रेडी झाली आहे. तर तुम्ही आता शिकलेच आहात. आता आपण सिंगल क्रोशे स्टिच शिकलो होतो, डबल क्रोशे स्टिच शिकलो होतो. तर आता त्याच्यापासून आपण ही सुंदर अशी स्क्रंची जी तुम्ही ॲज अ बिगिनर एकदम बनवूच शकता असं मला विश्वास आहे आज. आणि आता हे जे उरलेलं यान आहे याचा आपण हाईड कसं करायचं बघा. आपली जी टेपेस्ट्री निडल आहे त्याचा यूज करून आपण हे याचं फिनिशिंग करायचं असतं. त्याच्यासाठी आपल्याला टेपेस्ट्री निडल असणं आवश्यक आहे. तर अशी हुकमध्ये इन्सर्ट करून घ्यायचं. आपल्या स्क्रंचीची ही बॅक साईड आहे, तर बॅक साईडनी आपल्या हे जे स्टिचेस असतात असे ह्या स्टिचेसमधून आपण खाली यायचं आहे. बघा, आपली हुक जी आहे आपली निडलची आहे ती अशी स्टिचेसमधून काढत काढत आपण अशी खाली यायचं आहे. आणि जो आपला सिंगल क्रोशेचा राऊंड होता तिथे आपण आता पोहोचलो आहे. तर आपला जो रबर बँड आहे इथून अशी आपली ही जी निडल आहे ही अशी इन्सर्ट करायची आणि थोड्याशा स्टिचेसमधून अशी पास करून घ्यायची, परत थोड्या स्टिचेसमधून अशी पास करून घ्यायची आणि उरलेला जो धागा आहे, जसं मी आधी सांगितलं होतं, एकदम जिथे वर्क संपलं तिथूनच धागा कट करायचा नाही. आता इथून आपण हा धागा असा कट करू शकतो आणि आपली ही सुंदर अशी पहिली स्क्रंची, तुमची लाईफमध्ये पहिली स्क्रंची तुम्ही इथे बनवून अशी रेडी केलेली आहे. तर खूप इझी आहे. जर तुम्ही पहिल्या स्टिचेसची प्रॅक्टिस केली तर तुम्ही इथपर्यंत नक्कीच येऊ शकता. तर तुम्ही बनवा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की तुम्ही कुठला कलर चूज केला आहे आणि कुठल्या कलरमध्ये तुम्ही आज क्रोशेस शिकताय. तर हे जे आपण बेसिक आज आपले क्रोशे स्टिचेस शिकलो आणि हे 2 क्यूट असे मिनी प्रोजेक्ट्स शिकलो, तर हे तुम्हाला किती हेल्पफुल वाटलं हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर बघा, आजचा व्हिडिओ मी इथे एंड करत आहे. आपण एकदम बेसिकपासून ते थोडेसे हे आपले मिनी प्रोजेक्ट्स जे आहेत जे एकदम बिगिनर लोक नक्कीच बनवू शकता असं मला आज विश्वास आहे. पूर्ण व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर तुम्ही आज नक्कीच क्रोशे शिकलाय असं मी तुम्हाला विश्वास देऊ शकते. तर तरीही जर काही जर काही
अडचणी असतील, जर तुम्हाला जमत नसेल, समजलं नसेल, तर कमेंट्समध्ये लिहा. आणि जर जमलं असेल तुमच्या फर्स्ट अटेम्प्टमध्ये, जर तुम्हाला माझा व्हिडिओ हा अतिशय हेल्पफुल वाटला असेल, जर तुम्ही शिकले असाल, तर ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मला कमेंट वाचायला खूप आवडतं. आणि जे माझे रेग्युलर व्ह्यूअर्स आहेत त्यांना नक्कीच लक्षात आलं असेल की मी कमेंटला रिप्लाय करते, मी सगळ्या कमेंट्स वाचते. तर हा एक थोडा वेगळा व्हिडिओ बनवण्याचा आज मी प्रयत्न केला आहे, बेसिक आणि बिगिनर्स लोकांसाठी. तर नक्की हा व्हिडिओ आपले जे बिगिनर जे आपले फ्रेंड्स आहेत, ज्यांना क्रोशे शिकायचं आहे, त्यांच्यासोबत तुम्ही शेअर करा. आणि व्हिडिओ नक्की कसा वाटला ते पॉझिटिव्ह असो निगेटिव्ह असो, तुमच्या कमेंट्स प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायला आवडेल तेही सांगा. बिगिनर फ्रेंडली व्हिडिओ असेल, प्रोजेक्ट असेल किंवा ॲडव्हान्स लेवलचा प्रोजेक्ट असेल, तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि थँक्यू सो मच. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.